बोल घेणार आहे. सर, प्रथम आपले हार्दिक स्वागत व शिक्षक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. माझा पहिला प्रश्न, आपले नाव व आपण कोठून आहात? नमस्कार, माझे नाव राजेश विनायक चव्हाण. मी घाटनांदूर, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड येथील असून सध्या अंबाजोगाई या ठिकाणी राहतो. धन्यवाद. माझा दुसरा प्रश्न, आपल्याला शिक्षक होण्याची प्रेरणा कशी मिळाली? चांगला प्रश्न विचारला आपण. मुळात माझे वडील एक शिक्षक व केंद्र प्रमुख होते. त्यांना पाहून मला सुद्धा नेहमी वाटायचं की मी सुद्धा एक शिक्षक व्हावं. आणि आम्ही लहानपणी ज्यावेळेला शाळेत असताना शिक्षकांना पाहायचो, त्यांचा आदर्श आमच्या समोर असायचा. त्यामुळे मला शिक्षक होण्याची मनोमन इच्छा असायची. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न, शाळेत शिकवताना आपल्याला सर्वात आवडणारा विषय कोणता? प्रश्न फारच चांगला आहे. खरं पाहता सर्वच विषय शिक्षकांसाठी चांगले असतात, परंतु मी जर विचार केला शिक्षक म्हणून, तर मी इंग्रजी हा विषय माझा हा खूप आवडीचा विषय आहे. त्याचबरोबर विज्ञान विषय सुद्धा शिकवण्यामध्ये आणि अभ्यास करण्यामध्ये मला खूप त्याची आवड आहे. इंग्रजीतल्या वेगवेगळ्या ट्रिक्स म्हणा, क्लुप्त्या म्हणा किंवा इंग्रजीचं ग्रामर म्हणा, हे शिकवण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी खूप चांगलं वाटतं. त्यामुळे माझा खरं जर पाहता इंग्रजी हा विषय नसून ती एक भाषा आहे, आवडीचा आहे. माझा पुढचा प्रश्न, मुलांकडून कधी काही नवीन शिकायला मिळेल का? हो, नक्की. आता प्रश्न अगदी चांगलाच आहे. खरं पाहता अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये मुलंच सर्वात महत्वाचे असतात. प्रत्येक मुलं हे वेगवेगळ्या बुद्धिमत्तेचे असतात आणि प्रत्येक मुलाकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. मी जरी शिक्षक असलो तरी मी परिपूर्ण नाहीये. अगदी लहान लहान मुलांकडून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकता येतात. एखाद्या विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची क्षमता असेल, एखाद्या विद्यार्थ्यामध्ये गायनाची सुप्त कलागुण असते, हे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्याकडून शिकण्यासाठी मिळतं. पुढचा प्रश्न, अभ्यासाबरोबर खेळ किंवा कला यांचे महत्त्व काय आहे? अगदीच, प्रश्न अगदी चांगला आहे. फक्त वर्गामध्ये अभ्यास शिकवला जातो का? तर नाही. तर विद्यार्थ्याच्या अंगी असणारे जे काही कलागुण असतात, त्या सुद्धा कलागुणांना आपल्याला वाव आणि विकास द्यायचा असतो. त्यामुळं कला असेल, खेळ असेल, क्रीडा असेल, या क्षेत्रात सुद्धा शिक्षणाचा उपयोग केला जातो. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक काढणे, पुस्तकातलं मजकूर लिहिणे, तो पाठ करणे एवढाच नसून शिक्षण म्हणजे कशासाठी? माणूस घडवण्यासाठी असतो. आणि विद्यार्थ्यामध्ये जे काही कलागुण असतात ते विकसित करण्यासाठी खरं शिक्षण असतं. पुढचा प्रश्न, आपल्याला मोकळ्या वेळी काय करावे वाटते? असं पाहता मोकळ्या वेळी खरं तर मी फार वाचन करतो. मी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची सुद्धा तयारी करतो. वाचन हा माझा मोकळ्या वेळातला आवडीचा विषय आहे. वर्तमानपत्र असतील, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतील, आणि त्याचबरोबर मला नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी म्हणून मी इंटरनेटचा उपयोग करून जगामध्ये काय चाललंय याचा सुद्धा त्या मोकळ्या वेळेमध्ये विचार करत असतो. पुढचा प्रश्न, आपला आदर्श कोण आहे? खरं पाहता माझे आई वडीलच माझे खरे पहिले आदर्श आहेत. त्यांच्यानंतर जर विचार केला तर खरं जर पाहता माझे आदर्श आहेत स्वामी विवेकानंद. कारण स्वामी विवेकानंद यांचं जे काही जीवन शैली आहे आणि त्यांचे जे काही विचार आहेत, ते विचार मला खूप मनाला पडतात. त्यामुळे मी खरं त्यांना माझा आदर्श मानतो. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांसाठी एक छोटा प्रेरणादायी संदेश द्या. अगदी नक्कीच. खरं पाहता विद्यार्थी हे अनुकरण क्रिया असतात. वर्गामध्ये गुरुजी ज्या पद्धतीने शिकवतात त्या पद्धतीने विद्यार्थी हे अनुकरण करत असतात. मी विद्यार्थ्यांसाठी एकच प्रेरणादायी गोष्ट सांगेल, ती म्हणजे